राहणार फणाळा, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आमचा 18 गाईचा गोठा आहे. मग याच्यामध्ये आम्ही सकाळी आलो, धारा काढल्यानंतर खुराक ठेवल्यावर 10 मिनिटामध्ये 7 गाई अशा पडल्या खाली. गायी पडल्या, किती मेली त्याच्यामध्ये गाय? आता चार जागेवर गेले. नेमकं कसं झालं त्याला, काय झालं, कशामुळे मेली त्या गाय? खुराक खाल्ले की 10 मिनिटात मेलेत. कुठल्या कंपनीचं खुराक होतं? नेचरचा आहे. नेचर कंपनीचं. नुकसान किती लाखात झाली तुमची? नुकसान 8-9 लाखात झाले. 1.25 लाख 1.5 लाखाची गाय आहे. 7 गाय आहेत, 2 थोडे बरे आहेत. पंचनाम्याला काय अधिकारी कोण आले होते? आलेत साहेब. डॉक्टर लोक आहेत, भोसले साहेब आले होते, मिटकर साहेब आहेत, अजून दुसरे 2-3 डॉक्टर आहेत. घटना किती वाजता झाली? 7:30 वाजता धारा संपलेत. धारा संपले की आम्ही खुराक ठेवतो. खुराक ठेवले की 15 मिनिटात झाले. आज 30 तारीख आहे, 30/3/2026, वार सोमवार. मौजे होनाळा, तालुका तुळजापूर येथील शेतकरी विजय उमराव शेलार यांचा गोठा आहे संकरित गाईंचा. हे गाव येतं बारूड श्रेणी 2 दवाखान्याअंतर्गत आणि त्याचा पालक अधिकारी मी आहे, डॉक्टर धीरज पाटील, पशुवैद्यकीय दवाखाना अंदोर. तर सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार 8-8:30 वाजता त्यांनी जनावरांना सुग्रास व मका हा खुराक दिलेला आहे. त्यानंतर काही जनावरांमध्ये आपत्कालीन लक्षणं सुरू झालेली आहेत अर्धा 1 तासामध्ये. त्यानंतर काही जनावरं अत्यवस्थ झाली. तात्काळ श्रेणी 2 दवाखाना बारूड अंतर्गत असलेले श्री मेटकर हजर झाले, पशुधन पर्यवेक्षक. त्यांनी उपचार सुरू केला. त्यानंतर उपचार देखील कंप्लीट झाल्यानंतर आत्ता दुपारी 11-11:30 वाजता 3 जनावरं मृत आहेत आणि 2 जनावरं सिरियस आहेत. तरी ह्या वेळेस आता जे मृत जनावरं झालेत त्यांचं पोस्टमॉर्टम वगैरे करण्यात येईल. पोलिसांचा पंचनामा वगैरे झालेला आहे. पोलीस पंचनाम्यानुसार आपण त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट करू. त्यानंतर तसेच खाद्याचे नमुने देखील विश्लेषणासाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवले जातील आणि त्यानंतर या जनावरांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय ते आपल्याला समजेल. किती जनावरे मेली ते? आत्ता एकूण सध्या तरी प्रथमदर्शनी दिसत असताना 3 जनावरं मृत आहेत, एक आणि 2 जनावरं अत्यवस्थ आहेत. विषबाधा काय झाले, नेमकं काय औषध आहे ते? विषबाधा कशी झाली हे नेमकं आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि खाद्य नमुने हे विश्लेषणासाठी पाठवल्यानंतरच कळेल. आपल्याला असं नाही सांगता येणार की कशामुळे नेमकी झालेली आहे. तो लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन करता येईल.